सूत्रधार आहे त्या सूत्रधाराचं नाव घेण्यासाठी पोलीस जाणीवपूर्वक टाळतात। ह्याला कुठेतरी अडकावं अशी काही पार्श्वभूमी काही लोकांची आहे का काय असा सुद्धा संशय। बीड जिल्ह्यातील केज शहरामध्ये संतप्त नागरिकांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे ते विलास घुले याला न्याय देण्याच्या मागणीसाठी। संतप्त नागरिकांनी विलास घुले यांचा मृतदेह थेट केज पोलीस ठाण्याच्या दारातच आणत ठिय्या आंदोलन केलंय। केज शहरालगत असणाऱ्या टाकळी गावामध्ये एका तरुणाला काही जण मारहाण करत होते आणि ते भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुलेची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली असा आरोप आहे। या घटनेला आता 4 दिवस उलटूनही आरोपींना अजूनही अटक झाली नाहीये, म्हणून नागरिकांनी आता रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय। दरम्यान या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा CDR तपासण्यात यावा अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे। आरोपींना पळून जाण्यास मदत करण्यात सौरभ सोनवणे यांची भूमिका असल्याचा संशय विलास घुले यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे। त्या मुलाची हत्या होणं आणि परत त्याच्या मृतदेहाची विटंबना होणं याला जबाबदार इथलं पोलीस प्रशासन आहे, इथली जबाबदार व्यवस्था आहे। या लोकांचं म्हणणं काय आहे तर खासदार पुत्र सौरभ बजरंग सोनवणे यानं या आरोपींना पळून जाण्यामध्ये किंवा त्याच्या अगोदर किंवा नंतर फोन कॉल केलेले आहेत। त्याची गाडी आहे MH 44 1616 असं इथल्या सर्व त्या हत्या झालेल्या तरुणांच्या नातेवाईकांचं, आई वडिलांचं, गावकऱ्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे। पोलीस डिपार्टमेंटला त्याच्यावर गुन्हा दाखल करायला अडचण काय आहे? मी तर आत्ता असं ऐकलं की SPच असं बोलतात की त्याच्या विरोधात पुरावा नाही। अरे तुम्ही काय जजच्या भूमिकेत गेला का SP साहेब? दरम्यान लक्ष्मण हाके यांच्या आरोपांना बजरंग सोनवणे यांनी उत्तर दिलंय आणि आपल्या विरोधात आणि आपल्या मुलाविरोधात हा कट आहे का असाही संशय त्यांनी व्यक्त केलाय। ह्या प्रकरणाची सुरुवात कशी झाली, ह्याचं मूळ कारण काय, हे भांडण कशामुळे झालं, कशामुळं ज्या की ह्या माने नावाचा व्यक्ती त्याला मारायला हे जी कोण आलेले असतील आरोपी हे का आले, त्याचं काहीतरी मूळ असेल। उगाच कुणी कुणाला मारायला आलं तर ते मूळ काय हे सुद्धा सुदूर तुमच्या तपासामध्ये जी ती सर्व जनतेसमोर ठेवलं पाहिजे। आणि त्या तपासून ते काय झालं आणि मग हा विलास सोडवायला गेला तर सोडवायला गेला असताना त्याला मारलं, पण त्याचे सोडविणाराचा काय दोष आहे, त्याच्यात का मारलं हे सुद्धा तपासात तुमच्या येईलच। समजा ही काय असेल ती सत्यता ती सत्यता सुद्धा तुम्ही तपासून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि वारंवार आमची बदनामी केली जाते, आमचं नाव घेतलं जाते, आमचा कधी माझ्यावर आणखी यांची सुद्धा दाखल झाला नाही। आम्ही गुंडे प्रवृत्तीचा पार्श्वभूमी माझी आहे का, माझ्या मुलानं कधी कुणाला अरे म्हणलंय का? मुलगा माझा 21-22 वर्ष आता कसं तरी झालंय। एकच जमेची बाजू आहे माझ्यासाठी की माझा मुलगा हा सर्व कार्यक्रम वगैरे फिरतोय तालुक्यात, खासदाराच्या पाठीमागे घरातलं कोणी नाही तर तो घरातलं म्हणजे माझी फॅमिली माझा जिल्हाच आहे, पण तरी पण एक ब्लड रिलेशन मधला म्हणून हा मुलगा सांभाळतोय। मग ह्याला कुठेतरी अडकावं अशी काही पार्श्वभूमी काही लोकांची आहे का काय असा सुद्धा संशय। दरम्यान धनंजय मुंडे यांनीही विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केलाय। या हत्येमधला सूत्रधार मोकाट असल्याचा आरोप त्यांनी केला। आपल्याकडे पाठवलं होतं त्यानंतर आपल्याकडून परत इथं आलंय, अतिशय बाब गंभीर आहे। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये असं नाही चालत अध्यक्ष महाराज आता 4 दिवस झाले खून होऊन आणखीनही प्रेत ताब्यात घेतलेला नाहीये। अध्यक्ष महाराज ही बाब अतिशय गंभीर आहे, म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय की ज्या ठिकाणी ही घटना घडली ही पुन्हा केज तालुक्यामध्ये घटना घडलेली आहे। घुले कदमवाडी या परिसरातली ही गावकरी नावाच्या एका हॉटेलवर या ठिकाणी घटना घडली, ज्या घटनेमध्ये मारायचं होतं एकाला आणि हॉटेल मालक गेला सोडवायला, त्याची हत्या झाली आहे। आणि ती हत्या अध्यक्ष महाराज कट रचून झालेली आहे आणि कट रचून झाल्यामुळं आज त्या ठिकाणी 9 आरोपीचे नाव घेतलेत, 3 आरोपी अटक केलेत अध्यक्ष महाराज। पण यामधला जो खरा सूत्रधार आहे त्या सूत्रधाराचं नाव घेण्यासाठी पोलीस जाणीवपूर्वक टाळतात आणि जाणीवपूर्वक टाळत असल्यामुळे अध्यक्ष महाराज आणखीनही प्रेत ताब्यात घेतलेलं नाही। ते प्रेत पोलीस स्टेशन समोर आहे, 10,000च्या वर आज लोक तिथं जमा आहेत। अध्यक्ष महाराज तात्काळ या ठिकाणी पोलीस प्रशासनाने माननीय मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालणं गरजेचं आहे आणि जो मुख्य सूत्रधार आहे त्याच्या सहित
त्या ठिकाणी फिर्याद घेणं आवश्यक आहे, ठीक आहे. तरच त्या ठिकाणी समाधान होईल अध्यक्ष दिलेल्या महाराज, माहितीची त्याशिवाय होणार नाही. शासनाने नोंद घ्यावी. मंत्री महोदय, दोघांपैकी तिघांपैकी एकाने नोंद घ्या. नोंद घेण्यात येईल. दरम्यान जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत पोलीस ठाण्यातून हलणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. दुसरीकडे धनंजय मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे संघर्षात आता या संघर्षाची भर पडते की काय, अशी ही चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. बीडहून विनोद जिरे, लोकमत.com.